खरंच मी लय खुश होतो बा. आज आपल्याला जे असेल ते फेस टू फेस त्यांच्याशी चर्चा करायची. मग मला त्याला तेच म्हणायचं होतं, तुम्ही ज्या टायमाला एवढे मोठे आरोप आमच्यावर केलते तर तुम्ही त्या कार्यक्रमाला का नाही आल्या. त्यांनी मला विचारलं तुम्ही पैशाचं वाटप केलं का. मी सांगितलं मी नाही केलं, त्यांनी केलं असं तर मला माहित नाही. पण आता एक समोर जर ते असतं तर मी त्याला उत्तर दिलं असतं पैशाचं वाटप त्यांनी केलं का नाही केलं. त्यांनी कार्यशहराची शपथ घेऊन सांगायचं त्यांनी 2-2 हजारांनी पैसे वाटले का नाही वाटले. दादा काय वाटतंय, निवडणुकीत खरंच पैशांचा वापर झाला नाही का? उज्जैनला ट्रिपा गेल्या, हे रेल्वे हे बसा सगळ्या गेल्या. मनीषा पाचकाचा कुठं फोटो होता का. आमच्या विरोधी उमेदवारांनी त्या उज्जैनला आहे ना 3 ते 4 कोटी रुपये दर्शनाला घालवल्यात. पैसे कसे नाही गेलं म्हणता. निर्मला नवलेंची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते सोन्याचा चमचा घेऊन आल्यात तोंडात. आमच्याकडे सोन्याचा चमचा नाही, जर्मलचा सुद्धा नव्हता आम्हाला. ते म्हणजे आम्ही पैसे नाही वाटलं का. तुम्हाला माहिती आहे शिरूरची इलेक्शन झालं नगरपालिकेचं, तिथं यांचा भाऊ उभा होता. त्या शिरूरच्या नगरपालिकेच्या इलेक्शन त्या वार्डात विचारा, यांनी भावासाठी 15 ते 18 हजार रुपयांनी पैसे वाटल्यात. आणि ही काय यांनी का स्वतःसाठी वाटले नसतील का. तुम्ही हा प्रश्नच कसा विचारू शकता पैसे नाही वाटले यांनी म्हणून. अरे निलय पैसे वाटल्यात. यांची माझी इलेक्शनच नव्हतं, माझं इलेक्शन तुतारीचं माझं होतं. पण यांनी इलेक्शनला पैसे वाटल्यामुळे तरी कमीत कमी 2 नंबरला आल्यात. यांनी पैसे नसताना वाटलं साहेब, हजाराच्या हात असतील. रील स्टार आणि रिअल जीवन हे फरक आहे. ते लाईक करायला लागतं आणि रिअल लाईफ मध्ये लाईक नाही करायला लागत. लोकांच्या पाया पडायला लागतं, लोकांच्या जायला लागतं, लोकांच्या सुख दुःखात जायला लागतं. पण त्याचे त्या लाईक कमी नको व्हायला म्हणून त्यांनी आता काय केलंय, हे आमच्यावर ड्रगचे आरोप, दारूचे आरोप आणि पैशाचे आरोप केले. कारण भरपूर आहे. नाही कोणाच्या दारात गेलेली नाही, यांनी कोणाला मदती केलेल्या. बरं 25 तारीख MIDC ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात ना त्या लोकांना बिझनेस नाही मिळले इथे यांच्या काळात. यांच्या नातेवाईकाला तर बिझनेस मिळले. मग ते तरुणांनी तरी काय करायचो. ती तरुण विरोधात जाणार ना. मी कालच्या एका मुलाखतीमध्ये देखील म्हटले होते की ड्रग्सची जर नावं जर काढली तर यांचेच नातेवाईक ड्रग घेताना दिसतील. काय वाटतंय, कोण आहेत ही लोक जी ड्रग घेतात? तर मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका संपल्या तरी देखील वातावरण काही शांत होत नाहीये. कारण कारेगावच्या माजी सरपंच निर्मलाताई नवले यांनी आरोप केले की विरोधकांकडून या निवडणुकीमध्ये पैशांचा जास्तीत जास्त वापर झाला, ड्रगचा वापर झाला. तर हे खूप गंभीर मुद्दे होते. त्या संदर्भामध्ये सतीश पातंगे सर जे आहेत ते IBN मराठीवरती जो काही कार्यक्रम होतो विलास बडे यांचा बडे मुद्दे याच्यामध्ये सहभागी पण झाले होते. त्या संदर्भात त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तरही दिली. काही सामाजिक कार्यकर्ते होते. परंतु या मुलाखतीमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये विरोधक जे होते ज्यांनी आरोप केले होते ते मात्र यामध्ये सहभागी झाले नाहीत. काय सांगाल? मी आज त्यांचीच वाट पाहत होतो. ते जे बोलले तेव्हा त्यांनी ते याला पुढारीला पण एक मुलाखत दिली ती आणि IBNला पण मी आज सकाळवरून वाट पाहत होतो का नाही मला IBNला मुलाखत देण्याची संधी मिळावी. आणि मला त्यांचा फोन आला. त्यानंतर मी लय खुश होतो बा. आज आपल्याला जे असेल ते फेस टू फेस त्यांच्याशी चर्चा करायची. मी जसं त्यांनी टाइम दिला तसं मी इथं जॉईन करून तयार राहिलो. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते वगैरे मंडळी आलती, 3-4 चौघजण ती होती. बडे साहेबांनी त्यांना वारंवार 3-4 वेळा विनंती पण केली, तुम्ही जर हा कार्यक्रम ऐकत असाल तर या कार्यक्रमाला जॉईन व्हा. निर्मलाताई, आत्ताही वेळ गेलेली नाही. तुम्ही आत्ताही कार्यक्रम बघत असाल तर तुम्ही या. तुमच्या आरोपांच्या संदर्भात काय आहे ते स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे आणि याबद्दलचे आरोप तुमच्यावर सुद्धा होत आहेत. पण त्या काही जॉईन झाल्या नाही. मग मला त्याला तेच म्हणायचं होतं, तुम्ही ज्या टायमाला एवढे मोठे आरोप आमच्यावर केलते तर तुम्ही त्या कार्यक्रमाला का नाही आल्या. त्या कार्यक्रमाला त्यांनी यायलाच पाहिजे होतं. कारण मला त्या कार्यक्रमात त्यांना उत्तर द्यायचं होतं. कारण बडे साहेबांसमोर मला त्या कार्यक्रमात त्यांना उत्तर द्यायचं होतं. त्या नाही आल्या. आता त्याविषयी आपण काय बोलायचं. आता त्या नाही आल्या त्याच्यावर. त्यांनी मला विचारलं तुम्ही पैशाचं वाटप केलं का. मी सांगितलं मी नाही केलं, त्यांनी केलं असं तर मला माहित नाही. पण आता एक समोर जर ते असतं तर मी त्याला उत्तर दिलं असतं पैशाचं वाटप त्यांनी केलं का नाही केलं. पण तुम्हाला मी सांगतो, त्यांनी कार्यशहराची शपथ घेऊन सांगायचं त्यांनी 2-2 हजारांनी पैसे वाटले का नाही वाटले.
परत त्यांनी कानूर मेसाईला जवळजवळ 7,000 पाईपांचा त्यांनी पाईप देण्याचं कबूल केले. पाणी आणून द्यायचा 3.5 कोटी रुपये त्यांनी शब्द दिलाय. मग मला सांगावं, ही आचारसंहितेचा भंग नाही का हो? तरी आम्ही का गप्प बसलो? बुवा त्या गावाला जर पाणी येत असेल तर त्याचा आम्ही इशू आचारसंहितेत केला नाही. मग आज त्यांना मला ते सवाल विचारायचे, तुम्ही जे कोटी रुपयाचे पाईप आणल्यात त्यांना अजून पाईप आता 2700 काय पाईप आणले, 2700-2800, त्याला जर यांचं कोटी रुपये गेला असेल तर 7,000 पाईप आणायचे. आता मग ते पाईप ते आणणार आहे का? आणि त्यांनी आणलेच पाहिजे ना, आणायचे का नाही, आणलेच पाहिजे. त्यांनी दिलेला शब्द येतो. आम्ही पण गावकऱ्यांना प्रॉब्लेम नको, आम्हाला माहित होतं ते 100% पाणी येणार नाही. पण आम्ही जर तो इशू मांडला असता ना त्या टायमाला, तर गावकरी म्हणले असते, ते कानूरकर म्हणले असते, आम्हाला पाणी येते पण ही लोक आडवी येतात. म्हणून साहेब आम्ही त्यांना आडवं गेलो नाही. त्यांच्या बाईट आहे, कोणाकोणाची नावं घेतल्यात बाईटमध्ये, कोणी कोणी पाईप दिले त्यांची नावं आहे डायरेक्ट ना. मग हे काय म्हणतात, आम्ही पैसे नाही वाटले आणि यांनी पैसे वाटले. मग यांनी ते कानूरला पाईपाला पैसे दिले, हे पैसे नाही मग काय? दादा काय वाटतं, निवडणुकीत खरंच पैशांचा वापर झाला नाही का? पैशाचा वापर झाला का नाही झाला तर हा प्रश्न विचारणं चुकीचे राव. तुम्ही सांगा, सुरुवातीला आपण इलेक्शन चालू केलं, सुरुवातीला इलेक्शन चालू झाल्यानंतर आपल्याला इलेक्शन लढवायचं नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण शांत होतो, आपल्याला इलेक्शन नाही लढवायचं. आपलं सामाजिक कार्य माहितलंय चांगलं चाललेलं आहे. सामाजिक कार्यात मला लय रेस होता. पण लोकांना कळलं, यांच्या त्या ट्रिपा वगैरे गेल्या बघा, कुठं ते उज्जैनला ट्रिपा गेल्या, हे रेल्वे, हे बसा, सगळ्या गेल्या. मनीषा पाचंगाचा कुठं फोटो होता का? नव्हता. यांची मोकाऱ्यांनी हवा केली, सगळं केलं. तुम्ही म्हणजे पैशाचा विषय, यांनी ना माझ्या अंदाजे आमच्या विरोधी उमेदवारांनी त्या उज्जैनला आहे ना 3 ते 4 कोटी रुपये दर्शनाला घालवलेत. आणि पैसे कसं नाही गेलं म्हणता? माहित काय उज्जैन यात्रा नव्हती. पण ज्या टायमाला जसं इलेक्शन जवळ येत गेलं तसं मला लोकांचे सारखे ऑफिसला येऊन बसणे, मला बोलणे, नाही दादा आपल्याला इलेक्शन लढवायला लागेल, आपण बाया मग बसून जमणार नाही, तुम्ही नसन तर आम्हाला कोण नाही, असं नाही तसं नाही. मग मी लोकांसाठी हा निर्णय घेतला, इलेक्शन लढवायचा, 100% इलेक्शन लढवायचा निर्णय घेतला. इलेक्शन घेतल्यानंतर आपण इलेक्शन निवडून पण आलो. आपलं पण पैसे नाही गेला, तुम्हाला परत सांगतो, आपलं पैसे नाही गेलं. पण विरोधी उमेदवाराचे 100% पैसे गेले आहात. ते जरी म्हणत असेल ना, आम्ही विरोधी पार्टीनी दारू वाटून, पैसे वाटून आणि काही ती ड्रग्स वाटून यांनी तरुणांना रात्रंदिवस जागून यांनी मतदान घेतलं. साहेब तुम्ही मला ओळखताय, सतीश पाचंगे काय हे पण तुम्ही ओळखताय, आणि निर्मला नवले काय हे तुम्ही सगळीजण ओळखताय. निर्मला नवलेंची परिस्थिती काय आहे हे तो मला माहिती आहे. ते सोन्याचा चमचा घेऊन आलेत तोंडात. आमच्याकडे सोन्याचा चमचा ना जर्मलचा सुद्धा नव्हता आम्हाला. आम्ही हातानेच खाल्ले ना हातानेच पिलं सगळं. ते सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसांना ही गोरगरिबी कळणार नाही. आणि ते म्हणजे आम्ही पैसे नाही वाटलं का? तुम्हाला माहिती आहे, शिरूरची इलेक्शन झालं नगरपालिकेचं, तिथं यांचा भाऊ उभा होता, आठवतं का तुम्हाला? त्या वार्डात जाऊन विचारायचं यांनी कितीने पैसे वाटलेत. त्या वार्डात माझ्या अंदाजाने लोकांच्या सांगण्याप्रमाणे मला फोन आले लोकांचे, यांनी म्हणजे ना आम्ही पैसे न वाटल्यामुळं, आम्ही पैसे न वाटल्यामुळं आम्ही पडलो आणि ही समोरची माणसं पैशाची जीवावर निवडून आल्यात. त्या शिरूरच्या नगरपालिकेच्या इलेक्शन त्या वार्डात विचारा, यांनी भावासाठी 15,000 ते 18,000 रुपयांनी पैसे वाटल्यात. आणि ही काय यांनी का स्वतःसाठी वाटले नसतील का? तुम्ही हा प्रश्नच कसा विचारू शकता पैसे नाही वाटले यांनी म्हणून? यांनी लय पैसे वाटल्यात. यांची माझी इलेक्शनच नव्हतं, माझं इलेक्शन तुतारीचं माझं होतं. पण यांनी इलेक्शनला पैसे वाटल्यामुळे तरी कमीत कमी 2 नंबरला आल्यात. यांनी पैसे नसताना वाटलं साहेब, 1000च्या आत असती, पण पैसे वाटलेत त्यांनी. ते खोटं बोलतात. पैसे वाटलेत, त्यांची परिस्थिती मला माहिती आहे. 3-3, 4-4 कोटीच्या गाड्या आहे, त्यांचे बंगले पागा, सगळं पागा. त्यांनी फुल पैसे वाटले. पण ते रील स्टार का काय असतं ना, रील स्टार आणि रिअल जीवन हे फरक आहे. ते रीलवाल्यांना काय लागते वाटतंय का रे, ते काहीतरी करतात ना, काय म्हणतात, लाईक.
ते लाईक केल्या, लाईक करायला लागतं आणि रिअल लाईफ मध्ये लाईक नाही करायला लागत. लोकांच्या पाया पडायला लागतं, लोकांच्या जायला लागतं, लोकांच्या सुखदुःखात जायला लागतं. मग त्याचे तर लाईक कमी नको व्हायला म्हणून त्यांनी आता काय केलंय, हे आमच्यावर ड्रग्सचे आरोप, दारूचे आरोप आणि पैशाचे आरोप केले. तुम्हीच सांगा, पैसे कोणी जास्त वाटले असतील? याचं उत्तर इथली जनता देईन, मी नाही देऊ शकत. आता मनीषाताई पाचंगे यांच्या विजयापेक्षा निर्मलाताई नवले यांच्या पराभवाची चर्चा जास्त झाली. काय वाटतंय, कोणतं कारण होतं की ज्यामुळे निर्मलाताई पडल्या? साहेब, यांचं मेन कारण म्हणजे भरपूर कारण आहे. यांनी ज्या टायमाला कारेगावच्या सरपंच झाल्या, यांना कारेगावकरांनी चांगलं म्हणजे कारेगावकरांनी यांना निवडून दिलं. त्या टायमाला काय ते लोकांचे इलेक्शन नव्हतं, वाढवायचं होतं. पॅनलनी सगळी लोक एकत्र आली. एकत्र आलं त्यांनी बऱ्याच शेपटी वगैरे घेतल्या. दोन मग तिकडं ते वळसे पाटलांनी तिकडं ते भीमाशंकर शपथ घेतली, नंतर तिकडं त्या खंडोबाची शपथ घेतली. त्यानंतर ही सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर यांनी लोकांचे शब्द नाही पाळले. जे जे ठरलं होतं, समजा मी वर्षभर, तू 6 महिने, तू 2 महिने, असं जे ठरलं होतं यांनी ते शब्द नाही पाळले. प्लस हे आलेले सोने चमच्या घेऊन त्यांना म्हणलं यांना त्यामुळं ग्राउंड लेवल माहिती नव्हती. मला सांगा, कारेगावमध्ये ही 5 वर्षात ही किती लोकांच्या दहावं मैतीला गेल्यात, किती लोकांच्या सुखदुःखात गेल्यात. अहो, कारण भरपूर आहे. ही नाही कोणाच्या दारात गेलेली, नाही यांनी कोणाला मदती केलेल्या. बरं, 25 MIDC, ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात ना, त्या लोकांना बिझनेस नाही मिळले इथे यांच्या काळात. यांच्या नातेवाईकांना तर बिझनेस मिळले. मग ते तरुणांनी तरी काय करायचो? ती तरुण विरोधात जाणार ना. ती त्यांच्या गावामध्ये मला 1200 मतदान आहे. किती? 1200 मतदान आहे. 1200च्या वर म्हणजे 1250 काय आहे मतदान आहे. त्या गावात जर मला 1250 मतदान होऊ शकतं, मग तुम्ही विचार करा त्यांना विरोध किती. त्यांचा हाच विरोध. अजून बरीच कारण आहे, मी जशी वेळ येईल तसं तुम्हाला उत्तर देईन त्या कारणांची. त्यांचा पराभव फक्त त्याच्यामुळे. त्याचे ड्रग्सचा विषय काढले. साहेब, 100% तुम्हाला सांगतो, ड्रग्सचा विषय ना, मी त्या ड्रग्सच्या विषयाला खूप विरोधात आहे. ड्रग्सचा मुद्दा त्यांनी आता थांबवला नाही पाहिजे, हा लांबवर त्यांनी नेला पाहिजे. पण त्यांनी त्यांच्या इलेक्शनसाठी म्हणजे पडला म्हणून तो डायव्हर्ट करायचा विषय म्हणून ड्रग्समध्ये आणला असेल तर हे चुकीचं आहे. हे ड्रग्सचा विषय आजचा आहे का? 2-3 वर्षापासून ड्रग्सचा विषय चालू आहे. त्याच्यावर पोलिसांच्या रितसर कारवाया पण झाल्यात. मग यांनी ते आजच का विषय मांडला? मग यांना करायचे ना ड्रग्सचा विषय, आता मांडलाय. तर त्यांनी सुमित्राताई पवार, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री, त्यांचं त्यांनी नाव घेतले. त्यांच्या मार्फत त्यांनी ड्रग्स बनवणारी लोक, ड्रग्स डीलर आणि ड्रग्स पेनारांच्या कारवाया केल्याच पाहिजे. आणि आम्ही त्यांना आता त्याच्या वारंवार उत्तर विचारू, ताई काय झालं, ड्रग्सवाल्यांच्या कारवाया झाल्या का नाही? आता त्यांनी गप नाही बसलं पाहिजे ना. त्या जर गप पडल्या तर आम्ही गप बसून देणार नाही. आता मुख्यमंत्री साहेब लक्ष घालतातच, पण पालकमंत्री साहेबांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि या ड्रग्सचा छडा लावलाच पाहिजे. ड्रग्सची प्रकरणं जी दबल्यात ती ओपन झालीच पाहिजे. आणि माझी निर्मलाताईला विनंती आहे, जे ड्रग्सची प्रकरणं दबली असतील ती ओपन करा आणि सर्वसामान्य जनतेला जे आपली ड्रग्सच्या अधीन गेल्यात त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही कालच्या एका मुलाखतीमध्ये देखील म्हटले होते की ड्रग्सची जर नावं जर काढली तर यांचेच नातेवाईक ड्रग घेताना दिसतील. काय वाटतंय, कोण आहेत ही लोक जी ड्रग घेतात? त्यांना माहिती ना, त्यांना स्वतःलाच माहिती आहे ड्रग्सची का कोण घेते. ते का ती नाव ओपन नाही करीत? त्यांनी स्वतःची नाव ओपन करावी. याचं रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनमध्ये. चेक करा, मीडियाने जाऊन चेक करावं. त्यांचे नाव आहे पोलीस स्टेशनला, मीडियाने चेक केलं पाहिजे. आता आम्ही बोलणं हे उचित नाही. आता आम्ही तुम्हाला सांगितलं पोलीस स्टेशनचे डॉक्युमेंट द्या, कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट असतात ते आम्हाला नाही देऊ शकत, पण मीडियाला त्यांनी दिलीच पाहिजे. आणि माझी मीडियाला विनंती आहे, कारण ती नावं काढा, तुम्हाला ती नावं निघणार. मग ते पोलीस स्टेशन कोण, शिरूर असन, रांजणगाव असन, दोन्ही पोलीस स्टेशन नावं चेक करा ना साहेब, ती नावं निघणार. आता निर्मलाताईंनी पण आता याच्यावर गप नाही बसलं पाहिजे, त्यांनी पण ही नावं शोधूनच काढली पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण सतीश पाचंगे साहेबांसोबत चर्चा केली या विषयावरती. आणि खरंच ड्रग्स किंवा पैशाचा निवडणुकीमध्ये वापर होणं
हे तर चुकीचंच आहे. पण कुठंतरी ह्या ड्रग्सचा जो विषय आहे तो विषय मात्र नक्कीच मार्गी लागला पाहिजे, कारण त्यामुळे पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ज्या आहेत त्या बर्बाद होऊ शकतात आपल्या. तर त्या संदर्भात निश्चितपणे सतीश पाचंगे साहेब असतील किंवा निर्मलाताई असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि रांजणगाव कारेगावच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या हे कशा पद्धतीने ड्रग्जला आपला हद्दपार करता येईल या विषयावरती चर्चा व्हायला हवी. तर भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.